पवित्र पोर्टल शिक्षक भरती, शिक्षक व्हायचं याच भरतीमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यात किती जागा अपलोड झालेल्या आहेत, 36 जिल्ह्यांचा ग्राउंड रिपोर्ट तुम्ही या सिरीजच्या माध्यमातून पाहत आहात. जे 36 जिल्हे आहेत त्यांचं विभागावाईज 6 जिल्ह्यामध्ये आपण बायफर्गेशन करून पोर्टलवरती कुठल्या जिल्ह्याच्या किती जागा अपलोड झालेल्या आहेत त्याच्या अंतर्गतच सध्या जे काही प्राधान्यक्रम तुम्हाला येणार आहे ते लॉक करायचा तुमचा जो मार्ग आहे तो मोकळा होणार आहे. त्याच्यासाठी आपण पाहत आहोत. तुम्ही ज्या जिल्ह्यातून पाहताय त्याची माहिती तुम्हाला विभाग वाईज मिळणार आहे. या थंबनेलमध्ये पाहिल्याप्रमाणेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माहिती ती म्हणजे सध्या नाशिक विभागातली. नाशिक विभागांतर्गत 5 जिल्हे येतात. त्याच्या अंतर्गत नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार. यस, या जिल्ह्यांतर्गत. आणि जर तुम्ही हे जिल्हे सोडून जर दुसऱ्या जिल्ह्यातून पाहत असाल ना तर प्लेलिस्टमध्ये पहा. याच व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये यूट्यूबमध्ये जाऊन तिथं तुम्हाला तुमच्या विभागाची आकडेवारी सुद्धा पाहायला मिळणार आहे. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने, युनिटी फाउंडेशन. आम्ही टीम जो पाठपुरावा करतोय त्याच्या अंतर्गत पोर्टलवरती जागा एक्झॅक्टली किती अपलोड झालेल्या आहेत तो तुमच्या हक्काची माहिती, तुमच्या नोकरीची, तुमच्या भाकरीची माहिती तुमच्यापर्यंत थेट पोहोचवत आहोत. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. आपलं व्हॉट्सअप, टेलिग्राम शेअर करा. याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि हो, प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा किंवा www.aplusguru.com ला आजच व्हिजिट करा, जिथं तुमच्या कामाची बातमी हेल्पलाईनच्या माध्यमातून वैयक्तिक गायडन्स मिळणार आहे. ज्यांना शिक्षक व्हायचं याच भरतीमध्ये त्यांच्यासाठीच हा टास्क. चला तर मित्रांनो थेट सुरुवात करूया. तर हे जे 5 जिल्हे आहेत याच्या अंतर्गत जी कोणत्याही जिल्ह्यामध्ये भरती झालेली नाही ना तेवढे सगळ्याच विभागातली जास्त मोठी भरती रिक्त पदे पवित्र पोर्टल भरती अंतर्गत नाशिक विभागातली आपण पाहत आहोत. त्याच्या अंतर्गत हे आलेले तुम्ही जिल्हे सुद्धा पाहताय. बरं, त्याच्या अंतर्गत जो नाशिक एक्झॅक्टली जो जिल्हा आहे तिथं आदिवासी विभाग सुद्धा येतो. आदिवासी विभागमध्ये सुद्धा जवळपास 1400 जागा फक्त आणि फक्त शासकीय आश्रमशाळांच्या अपलोड झालेल्या आहेत. सोबतच ज्या शासकीय आश्रमशाळा नाहीत त्यांच्या सुद्धा 1,500 घरामध्ये जागा पोर्टलवरती अपलोड झालेल्या आहेत. परंतु संस्थांचं कॅल्क्युलेशन थोडं बिघडतं, कारण संस्थांच्या जागा अपलोड झाल्या तरी अप्रूव्ड होत नाहीत. काही ना काही कारणामुळे रिजेक्ट होत आहेत, हेही तुम्ही पाहिलेलं आहे. परंतु ज्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या आहेत त्या मात्र फिक्स आहेत. आणि शिक्षक भरती 2 टप्प्यामध्ये होते. 2 टप्प्यासाठी पूर्ण भरती होईपर्यंत तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन टीचर्स हेल्पलाईनच्या माध्यमातून मिळत आहे. चला नाशिक मुद्द्याला सुरुवात करूया. नाशिक जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्याची जी आपल्याकडे आकडेवारी 720 पदं फक्त 1 ते 8 झेडपी साठी अपलोड झालेले आहेत. याच्या अंतर्गत सगळ्या माध्यमाला सर्वांना तुम्हाला इथं संधी मिळणार आहे, कारण 55-60चा निर्णय नसल्यामुळे जरी तुम्ही कोणत्याही कॅटेगरीतून रिझर्व्ह कॅटेगरीतून बिलॉंग करत असला तरी सुद्धा ओपनचं मेरिट क्रॅक करायला तुम्हाला संधी मिळणार आहे. 55-60 बद्दलचा एक ऑफिशियली ऑथेंटिक व्हिडिओ आहे, तो या व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही पाहून घ्या. तो एकदा पहा म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन किंवा कोणी युट्यूबवरती काय सांगतं त्याच्यावरती तुमचं पूर्णतः म्हणजे विश्वास कोणावर ठेवायचा हाही तुमच्याकडे प्रश्न आहे. शेवटी शिक्षक आहात तुम्ही, तेवढे सुज्ञ आहात. बरं, नाशिक अंतर्गत 720 मध्ये पेसा नॉन पेसा हे दोन्ही ॲडिशन असणार आहे. याच्या अंतर्गत आदिवासी विभाग ॲडिशन नाहीये, हेही लक्षात घ्या. बहुजन विकास विभाग सुद्धा ॲडिशन नाहीये. फक्त हा जिल्हा परिषदेचा आकडा आहे, ज्या 1 ते 8 अंतर्गत ज्या जिल्हा परिषदा येतात. बरं, याच्यासोबतच बरं धुळेची काय कंडिशन आहे, कारण धुळे जिल्ह्यातून संस्था मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत आणि संस्थांनी पोर्टलवरती जागा देण्यात याव्या त्याच्यासाठी दादा भुसेंची थेट ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा आणि मी स्वतः पाठपुरावा केलेला आहे. आणि त्या पाठपुराव्यांचं फलक तुम्ही पाहताय. भरपूर मोठ्या संस्था आलेल्या आहेत. प्ले स्टोअरमध्ये जाऊन न्यूज हायलाईटमध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये या संस्थांची यादी सुद्धा भेटणार आहे, कारण फार गरजेचं आहे. प्राधान्यक्रम देत असताना विदाऊटला 100 असले तर विथला फक्त 50 आहेत आणि तुमचं एकदा यादीत नाव आलं की तुमचं काम झालं. इतकं सिंपल कॅल्क्युलेशन आहे. डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये लिस्टवरती आल्यावरती कोणीच रोखू शकत नाही. डॉक्युमेंट बद्दलचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला ॲपमध्ये पाहायला मिळणार आहे. आजच पहा आणि तुमच्या काही कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या तुम्ही आजच सॉर्टिंग करून घेणार आहात. बरं, त्याच्या अंतर्गत जे धुळे जे जिल्हा आहे त्याच्या अंतर्गत जी आपण माहिती घेतोय त्याच्या अंतर्गत मराठी मीडियमच्या 210 जागा अपलोड झालेल्या आहेत. इंग्रजी माध्यमाच्या 22 जागा अपलोड झालेल्या आहेत. टोटल 232. कमी जास्त होऊ शकतात, कारण सध्या ज्या अपलोड होतात त्या 80% प्रमाणातच होत आहेत, 100% प्रमाणात होत नाही. त्यामुळे एवढ्या जागा पोर्टलवरती अपेक्षित आहे. परंतु जर 19-20 झालं तरी अर्थातच मित्रांनो मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. ते तुम्हीच आम्हाला सांगणार आहात, त्याच्याबद्दल कोणतीही शंका नाहीये. चला तर धुळे जिल्ह्यातली जी आकडेवारी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे 232. अशाच वेगवेगळ्या जिल्ह्यातली जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन सुद्धा पाहिली असेलच.
त्याच्यासोबतच आहे तो म्हणजे जळगाव जिल्हा. जळगाव जिल्ह्यामध्ये 350 जागा अपलोड झालेल्या आहेत प्राथमिकसाठी 1 ते 8ची आपण गोष्ट करतोय, आणि माध्यमिकचा आकडा याच्यामध्ये इन्क्लूड नाही आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा, कारण मी याच्या अगोदर जे काही वेगवेगळे व्हिडिओ बनवतोय तुम्ही वेगवेगळे जिल्हे तुमचे टाकत गेला कमेंटमध्ये, म्हणूनच मला वाटलं आता जिल्ह्याची माहिती आपल्याकडे आलेली आहे ना, या गरजवंतांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. कारण शिक्षक भरतीची वाट पाहून आता डोळे अगदी थकलेले आहेत, परंतु आता मात्र पोर्टल भरतीला गती आलेली आहे आणि तुमचं शिक्षक होण्याचं काम होणार आहे. फक्त मी शिक्षक होणार कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा, जेणेकरून तुम्ही सकारात्मक राहा. पाहिलेलं आहे पोर्टलवरती अगदी जागाच येणार न म्हणणारे सुद्धा आता पोर्टलवरती जागा धडाधड अपलोड होतात आहे, ते आपल्यापर्यंत माहिती सांगण्यात आहे. शेवटी विश्वास कोणावर ठेवायचा हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु शिक्षक होणार असाल तर तुम्हाला इथेच मिळेल ऑथेंटिक इन्फॉर्मेशन. याच्या सोबतच आहे नंदुरबार जिल्हा. नंदुरबार जिल्ह्यातल्या संस्था सुद्धा पोर्टलवरती भरपूर प्रमाणात आलेल्या आहेत. सोबतच नंदुरबार जिल्ह्यातल्या 170 जागा अपलोड झालेल्या आहेत 1ली ते 8वीसाठी. या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहता ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहायला विसरू नका. आणि याच्यासोबतच जो अहमदनगर जिल्हा आहे त्याच्या अंतर्गत ज्या पोर्टलवरती जागा अपलोड झालेल्या आहेत त्याच्या अंतर्गत आपल्याकडे थेट आकडेवारी येऊ शकलेली नाहीये. जर तुमच्यापर्यंत आली असेल तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा, कारण इथं जागा कमी दाखवलेल्या आहेत. त्यामुळे मी साशंक आहे आणि फायनल पोर्टलला फायनल अपलोड करण्या रजिस्ट्रेशन तर केलेलं आहे, पण फायनल अपलोड झालंय की नाही त्याच्याबद्दल मी साशंक आहे. आणि चुकीची माहिती देऊन मला काहीच करायचं नाहीये. तुम्हाला शिक्षक व्हायचं, तुमचा शिक्षक भरतीचा प्रवास सुखकर व्हावा त्याच्यासाठीच आपला टास आहे. आणि आपले हे व्हिडिओ बनवून झाल्यावरती बरेच लोक व्हिडिओ सुद्धा बनवणार आहेत याच आकडेवारीवरती. परंतु सध्या जी तुम्ही पाहिलेली माहिती आहे नाशिक विभागातून, हे सोडून जर अजून कुठली माहिती जर तुमच्यापर्यंत आली असेल ना तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की पोहोचवा ज्यांना शिक्षक व्हायचं. याच भरतीमध्ये तुमचा शिक्षक होण्याचा प्रवास A+ गुरु टीचर्स हेल्पच्या माध्यमातून सुरू करा, जेणेकरून तुमचा कोणताही इश्यू असेल, तुमचं बर्डन आहे ते आमच्या खांद्यावरती द्या आणि तुम्ही शिक्षक व्हा याच भरतीमध्ये. स्टे कनेक्टेड. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा. आणि येस, तुम्ही ज्या ग्रुपमधून व्हिडिओ पाहता त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या जिल्ह्यातल्या आपल्या गावाकडच्या माणसांपर्यंत नक्की शेअर करा ज्यांना शिक्षक व्हायचं याच भरतीमध्ये. धन्यवाद.